Hello students, wave optics, refraction of light. आत्तापर्यंतच्या लेक्चरला आपण हायजेन्स प्रिन्सिपल, रिफ्लेक्शन, वेव्ह नेचर या संदर्भातला अभ्यास आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अभ्यासलेले आहेत. आत्ताच्या पिरियडला आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्यावरचे MCQ सॉल्व करायचे आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय प्रश्न क्रमांक 132 आहे. पहा, प्रश्न वाचूयात आणि त्याचं सोल्युशन पण मी खाली इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. कसं उत्तर येतं आहे ते उत्तर आपण कसं पोहोचायचं ते बघूया. प्रश्न बघा. ए लाईट वेव्ह एंटर्स फ्रॉम एअर इन टू अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम विल बी. आता इथं सोल्युशन पहा. तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलं आहे, मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण त्याला μm असं म्हणूयात. μm ह्याची व्हॅल्यू दिली आहे ती आहे 1.5. आपल्याला माहिती आहे μm = VA/Vm आणि म्हणून हेच इक्वेशन सॉल्व केल्यावर, सिम्प्लिफाय केल्यावर, रिअरेंज केल्यावर उत्तर येतं आहे Vm = VA/μm. स्टुडंट्स इथं लक्षात घ्या, म्यू हे ग्रीक अल्फाबेट आहे, ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n ह्या अल्फाबेटने दाखवला जातो. इथं तो म्यू ह्या ग्रीक अल्फाबेटनं दाखवलेला आहे. आपल्याला मीडियममधली व्हेलॉसिटी विचारली, स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम असं म्हटलं आहे. पहा, म्हणजेच Vm = VA/μm. VA म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, त्याची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. μmची व्हॅल्यू आहे 1.5. आपण हा भाग घालवला तर याचं उत्तर येतं आहे 3/1.5. याचं उत्तर 2 येतं आहे. आणि म्हणून व्हेलॉसिटी इन द मीडियम = 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि तसं ऑप्शन आहे ऑप्शन ए. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 133 वाचूयात बघा. ए बीम ऑफ लाईट इज पार्शियली रिफ्लेक्टेड अँड पार्शियली रिफ्रॅक्टेड फ्रॉम ए सरफेस. द अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड लाईट इज 90 degree. The angle of refraction is 30 degree. The angle of incidence must be. आता हा जो प्रश्न आहे तो समजण्यासाठी इथं मी डायग्राम काढले पा सोल्युशनमध्ये. आपण असं म्हणूयात, ही एक बाउंड्री आहे, याच्याने 2 माध्यमं सेपरेट होतात. हा इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे. आता इन्सिडेंट रेचं पार्शियल रिफ्लेक्शन पण आहे, रिफ्रॅक्शन पण आहे. पार्शियल रिफ्लेक्शन ह्या दिशेने आहे, सगळे धरूयात, आणि हा नॉर्मल आहे. आपल्याला माहिती आहे इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे I. रिफ्लेक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे R. तर आपण इथं असं गृहीत धरू, रिफ्रॅक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे R', इथं दाखवला आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये एक गिव्हन आहे, रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर परपेंडिक्युलर अँड द अँगल बिटवीन देम इज 90 degree. आणि म्हणून तो इथं दाखवला आहे 90 degree. आता इथं आपल्याला अजून एक माहिती आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शननुसार I = R. आता फिगरची जॉमेट्री जर पाहिली तर R अधिक 90 degree अधिक R' यांची बेरीज ही 180 आली पाहिजे फिगरच्या जॉमेट्रीनुसार.
परत आर म्हणजेच आय आहे म्हणून तेच इक्वेशन कसं लिहिलं आहे, आय प्लस 90 डिग्री प्लस आर डॅश इज इक्वल टू 180 डिग्री. हा 90 उजव्या हाताला घेतल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यावर उत्तर येतं आहे आय प्लस आर डॅश इज इक्वल टू 90 डिग्री. बट आर डॅश गिव्हन आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 30 डिग्री आणि म्हणून आयची व्हॅल्यू येते 60 डिग्री. इथं उत्तर आहे ऑप्शन बी 60 डिग्री. स्टुडंट्स, MCQ सॉल्व करत असताना तुम्हाला हे रफ वर्क करणं गरजेचं आहे. जिथं न्यूमरिकल पार्ट आहे तो सोडवावा लागतो आणि हे सोडवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा MCQ सॉल्व करताना कोरे कागद, पेन्सिल आवश्यक आहे. आणि गणन म्हणजे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला बऱ्यापैकी पाठ असले पाहिजेत. ते आणखी पुढच्या काही प्रश्नात आपल्याला लक्षात होईल. पण रफ वर्क काहीतरी सोडवणं हे न्यूमरिकल सॉल्व करताना गरजेचं आहे. असेच आणखी काही न्यूमरिकल्स बघूयात. पुढचा न्यूमरिकल बघा, 134. Refractive index of water is 4/3 and that of glass is 5/3. The critical angle for the ray of light tending to go from glass to water. आता नेहमी आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना एक लक्षात ठेवायचं आहे, नेहमी पेअर ऑफ मीडियमची प्रॉपर्टी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आता तुम्हाला क्रिटिकल अँगल काढताना कुठून कुठं चाललं आहे असं म्हटलं आहे, ग्लास वॉटर, म्हणजे तो वॉटर ग्लास ही पेअर ऑफ मीडियम आहे. ह्याचं उत्तर कसं काढायचं बघा. हे सोल्युशन पेज आहे 134 कुठलं मीडियमची पेअर आत्ता मी सांगितलं, ग्लास वॉटर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर असा आपण फॉर्म्युला घेतो नेहमी. आणि म्हणून इथं ग्लास आणि वॉटरमध्ये ग्लास डेन्सर आहे, वॉटर रेअरर आहे, म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण म्हटलं आहे आणि त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 5/3, ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 5/3, वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 4/3. 3 कॅन्सल झालं, उत्तर आलं 5/4. पण हे कुणाचं आलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. आता इथं क्रिटिकल अँगल विचारला आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचाच क्रिटिकल अँगलच्या भाषेतला फॉर्म्युला आहे μg विथ रिस्पेक्ट टू W, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू 1/sin ऑफ C, व्हेअर C इज क्रिटिकल अँगल. हेच इक्वेशन रिअरेंज केल्यावर आपल्याला मिळतं आहे sin C इज इक्वल टू 1/μg विथ रिस्पेक्ट टू W, म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ह्याची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली 5/4. ती व्हॅल्यू ठेवल्यावर सिम्प्लिफाय केल्यावर उत्तर येतं आहे sin C इज इक्वल टू 4/5. आपल्याला क्रिटिकल अँगल विचारला आहे आणि म्हणून C बरोबर उत्तर आलं पहा, क्रिटिकल अँगल C इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4/5. काय उत्तर आलं, साइन इनवर्स ऑफ 4/5. तसा ऑप्शन कुठला आहे तो आता आपण बघूया. साइन इनवर्स ऑफ 4/5 हा ऑप्शन आहे ऑप्शन ए, आणि म्हणून 134 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 135. A ray of light is incident on a glass slab of refractive index 1.5 making an angle of 40 degree with the surface. The angle of refraction in the glass. सगळ्यात महत्त्वाचं पहा, माहिती काय दिलेली आहे ते व्यवस्थित पाहावं लागतं. इथे काय म्हटलं आहे बघा, मेकिंग ॲन अँगल ऑफ 40 डिग्री विथ द सरफेस. आपण यालाच ग्लान्सिंग अँगल असं म्हटलं आहे.
म्हणजे बघा, हा सरफेस, हा इन्सिडेंट रे आणि हा नॉर्मल, हा जो अँगल आहे त्याला आपण ग्लान्सिंग अँगल म्हणतो आणि तो दिला आहे 40 डिग्री. मग साहजिकच हा किती असायला पाहिजे? 50 डिग्री. म्हणजे तुम्हाला इथं अँगल ऑफ इन्सिडन्स डायरेक्ट दिला नाही, इनडायरेक्ट दिला आहे. तो ओळखून आपल्याला उत्तर काढायचं आहे. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इनडायरेक्ट दिला आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू दिली आहे, त्यावरून अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विचारलं आहे. याचं सोल्युशन बघूयात. प्रश्न क्रमांक 135. मूळ फॉर्म्युला काय बघा, म्यू इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर. आपल्याला आर काढायचं आहे म्हणून तोच फॉर्म्युला रिअरेंज केला. साईन आर इज इक्वल टू साईन आय अपॉन म्यू. आत्ताच आपण चर्चा केली त्यानुसार आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि त्याची व्हॅल्यू आहे 50 डिग्री आणि म्हणून साईन ऑफ 50 डिग्री अपॉन 1.5. आता हे सोडवत असताना आता आपल्याला लॉगरिथमिक टेबलचा आधार घ्यावा लागणार आहे. साईन ऑफ 50 किती येतो तो काढायचा, त्याला 1.5 डिव्हाइड करायचं आणि ते येणारं उत्तर आहे 0.5106. पण हे जे उत्तर आहे ते साईन आरचं उत्तर आहे. आपल्याला पाहिजे ते आर, म्हणजेच आर बरोबर इथे येईल साईन इन्व्हर्स ऑफ द व्हॅल्यू 0.5. आता लक्षात घ्या, 0.5 ही 5106 आहे, पण अप्रॉक्सिमेटली मी त्याला थोड्या 0.5 असं म्हटलं तर 0.5 म्हणजे 1/2 आणि आपल्याला माहिती आहे साईन 30ची व्हॅल्यू 1/2 म्हणजेच 0.5 असते. म्हणजे हे उत्तर 30च्या जवळपास आहे आणि लॉगरिथमिक टेबलमधून नॅचरल साईन ह्या टेबलमधून उत्तर काढल्यावर येते आर इज इक्वल टू 30 डिग्री 42 मिनिट्स. आता इथं प्रश्न पडतोय, परीक्षेमध्ये लॉग टेबल वापरायला परवानगी आहे का? येस, यू आर अलाउड टू यूज लॉगरिथमिक टेबल. आता उत्तर आलं 30 डिग्री 42 मिनिट. आपण तो ऑप्शन आहे कोणता आहे तो बघूयात. आपण पाहत होतो तो प्रश्न क्रमांक आहे 135 आणि मग तो ऑप्शन आहे बी, 30 डिग्री 42 मिनिट्स. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 136. द वेवलेंथ ऑफ ग्रीन लाईट इन एअर अँड इन ग्लास इज 5300 एंगस्ट्रॉम मिनिट अँड 3533 एंगस्ट्रॉम मिनिट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज. आता इथं वेवलेंथ दिले पहा. आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेम सोडत असताना लक्षात येत असेल तुमच्या, आपण पहिल्या प्रॉब्लेममध्ये म्यू इज इक्वल टू व्हेलॉसिटीच्या भाषेतला फॉर्म्युला घेतला. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये म्यू इज इक्वल टू साईनच्या भाषेतला फॉर्म्युला घेतला. आता तिसरा फॉर्म्युला वेवलेंथच्या भाषेतला आहे आणि आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेअरर मीडियम इज इक्वल टू वेवलेंथ इन रेअरर मीडियम डिवायडेड बाय वेवलेंथ इन डेन्सर मीडियम. इथे दिलेले मीडियम कोणते आहेत ते बघा, ग्लास स्लॅब आहे. इज रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन द ग्लास स्लॅब. इथे आपण पाहतोय तो 36 पाहतोय. ग्रीन लाईट आहे तो ग्लास. आपण हे क्लिअर करू म्हणजे लक्षात येईल. एअर अँड ग्लास अशी पेअर आहे पाहिजे. म्हणजे वेवलेंथ इन एअर म्हणजे लॅम्बडा ए दिलेला आहे, लॅम्बडा जी दिलेला आहे, त्यावरून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा. याचं सोल्युशन बघूयात. प्रश्न क्रमांक 136. फॉर्म्युला लिहिला आहे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा जी. दिलेल्या व्हॅल्यू एकाच ठेवूयात कारण रेशो आहे. युनिट सेम असलं की ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे आणि म्हणून 5300 भागिले 3533. आता हे उत्तर ॲक्च्युअली लॉग टेबल न वापरता ॲप्रॉक्सिमेटली कसं सोडवायचं ते आपल्याला बघायचं. आता मी ह्याच संख्येला थोड्या वेळ 5300ला मी थोड्या वेळ 5000 असं म्हणतो. किती म्हटलं मी? 5000 आणि 3533 आहे त्याला आपण 35 असं घेऊयात. हे 2 झिरो काय झाले? कॅन्सल झाले.
आता परत 35चा पाडा आपल्याला माहीत नाही. मग परत आपण ह्या 35ला आता हे 35 मध्यावर चालू याला 31 म्हणलं तर चालतंय, 40 म्हणलं तरी चालतंय. आपण थोड्या वेळाला 30 घेऊयात. 30 म्हणलं की 0 0 कॅन्सल झालं. 3 5ला भाग घालवला की उत्तर येते 1. 3 1 3, 5मधून 3 गेले, उरले 2. त्याच्यावर 0 घेतला 20. 6 3 18 म्हणजे 1.6. आता अंदाजे उत्तर 1.6 आलं, पण आपण 35चं 30 म्हणजे डिनॉमिनेटर कमी केला म्हणून आलेलं उत्तर 1.6 हे ॲक्च्युअल उत्तरापेक्षा जास्त आहे. त्याच्यापेक्षा आपलं उत्तर कमी असणार आहे आणि ते कमी उत्तर आहे 1.5. आत्ता आपण ऑप्शनकडे जाऊया. दिलेल्या ऑप्शनमध्ये 136 आपण पाहत आहोत. बघा आपलं उत्तर 1.6 आलं होतं की नाही, पण 1.6 हे जास्तीचं उत्तर आहे, त्यापेक्षा कमी असणार उत्तर. मग जवळचं उत्तर बघा 1.5 होत आहे. म्हणजे ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन न करता ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनच्या आधारे पण आपल्याला उत्तर आपण जाता येतं. पण हे प्रॅक्टिसनं शक्य होतं. याला तुमचे पाढेपाठ असले पाहिजेत. आणि जर तर्कशास्त्रच विचार आहे लॉजिकली, म्हणजे आपण डिनॉमिनेटर वाढवतो आहे मग काय परिणाम होईल, डिनॉमिनेटर कमी करतो आहे मग काय परिणाम होईल, ते लॉजिकल थिंकिंग हे सरावानं जुळतं. अशा प्रकारे प्रॅक्टिस केल्याने तुम्ही असे प्रश्न नक्की सोडवू शकाल. पुढचा प्रश्न घेऊयात. एरिया ऑफ लाईट 137 आहे. एरिया ऑफ लाईट is incident on denser medium making an angle of 40 degree with the surface. After refraction, it is deviated by 12 degree. It is deviated by 12 degree from its initial path. The refractive index of the denser medium will be. आता इथं मेकिंग अन अँगल ऑफ 40 डिग्री विथ द सरफेस म्हटलं बघा. इथे पण ग्लान्सिंग अँगल हा विषय आला. म्हणजे इथं अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा 50 डिग्री आहे. आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलं नाही, पण अँगल ऑफ डिव्हिएशन दिलं आहे. आता बघा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि डिव्हिएशन यातलं रिलेशन आहे डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर. आता इथं तुम्हाला डेल्टा दिला आहे, आय दिला आहे, त्यावरून काय काढायचं आहे आर. म्हणजेच आर बरोबर काय येणार आहे आय मायनस डेल्टा. आत्ताच पाहिलं आपण आयची व्हॅल्यू 50 आहे, हा 40 दिला, हा ग्लान्सिंग अँगल आहे, त्याहून आपण आयची व्हॅल्यू काढली. आयची व्हॅल्यू आली 50, डेल्टाची व्हॅल्यू आहे 12, म्हणजेच आर बरोबर किती असणार आहे 50 वजा 12 म्हणजे 38. म्हणजे तो व्हॅल्यू दिलेली लक्षात आलं का बघा. म्हणजे प्रॉब्लेममध्ये डाटा काय दिलं आहे ते शोधणं फार महत्त्वाचं असतं. इथं अँगल ऑफ इन्सिडन्स आहे 50 डिग्री, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे 38 डिग्री. याचं सोल्युशन बघूयात. क्वेश्चन नंबर 137. बघा आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर, म्हणून आर बरोबर आय मायनस डेल्टा म्हणजे 50 वजा 12 बरोबर 38 डिग्री. म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू साइन ऑफ 50 डिग्री अपॉन साइन ऑफ 38 डिग्री. इथं आता लॉग टेबल वापरण्याशिवाय पर्याय नाही आहे. 0.7660 0.6157 आणि हे सोडवल्यानंतर आता येणारं उत्तर 1.2 आहे. आता उत्तरापर्यंत कसं जायचं याच्या आधारे त्या ऑप्शनकडे जाऊ आणि मग बघूयात. पहा क्वेश्चन नंबर 137. पॉईंट न्युमरेटरची व्हॅल्यू होती 0.7660, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे 0.6157. थोड्या वेळ आपण याला एवढाच भाग विचारात घेऊ. 0.7 अपॉन 0.6 म्हणजे 7/6. 7/6. 6ने जर भाग घालवला 6 1 6, उरला 1, तर 6 1 6च येते.
म्हणजे आपलं उत्तर आलं 1.1. पण आपण इथं काय केलं बघा, न्युमरेटर जो आहे तो खूप कमी केला. 766 होता तो आपण 7च घेतला. न्युमरेटर खूप कमी आहे म्हणून आलेलं उत्तर हे कमी, म्हणजे ॲक्च्युअल उत्तर हे 1.1पेक्षा थोडंसं जास्त. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये सी ऑप्शन त्याच्याजवळ जुळतोय पहा, आणि मग याचं उत्तर आहे 1.244. हे आपण ॲप्रॉक्सिमेटली काढलं. तुम्ही हे प्रत्यक्ष करून सुद्धा बघा, ह्याचं उत्तर 1.22244 येणार. आपल्याला फिजिक्समध्ये कमी वेळेत MCQ सोडवण्यासाठी अशा काही ट्रिक्सची गरज आहे. तुम्हाला गणन करता आलं पाहिजे, तोंडी गुणाकार भागाकार करता आला पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचा होमवर्क आहे, 30पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत, 30पर्यंतचा स्क्वेअर पाठ पाहिजे. स्टुडंट्स, आत्ताच्या तासाला आपण जरा डिफिकल्टी लेवल जास्त असलेले MCQ घेतले. मागील आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण MCQ सोडत असताना बऱ्यापैकी थेअरी, आपल्याला उत्तर सहज देता येईल असे MCQ पाहिले. आज मात्र आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न पाहिले. पण इथे हे उत्तरं सोडवताना, MCQ सोडवताना आपलं सिनॉप्सिस किती क्लिअर आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किती क्लिअर आहे, ते फार महत्त्वाचं. आणि म्हणून काल तुम्हाला एक व्हिडिओ याचा ॲड्रेस सेंड केला आहे यूट्यूबचा. तो जवळजवळ 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी तो व्हिडिओ खूप छान आहे. मोकळ्या वेळेत, लेज्युअर टाईममध्ये म्हणा किंवा प्लेझंट मोडमध्ये म्हणा, तुम्हाला ज्यावेळेस शक्य आहे तो व्हिडिओ परत परत बघा. हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून लक्षात येईल असं नाही, परत परत बघणं अपेक्षित आहे. थँक्यू.